नमस्कार, माझे नाव अक्षता राजगिरे. आजच्या सत्रात आपण पाहणार आहोत मशीन लर्निंगमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजेच बूस्टिंग. तर या सत्रात आपण पाहणार आहोत की बूस्टिंग म्हणजे काय, आपण बूस्टिंग का वापरतो, बूस्टिंग कसं वर्क करतं, बूस्टिंगचे कोणत्या मर्यादा आहेत आणि आणि थोडक्यात आपण बूस्टिंगचा सारांश पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम येतो बूस्टिंग का. तर मशीन लर्निंगमध्ये अनेकदा एखादा साधा वीक मॉडेल पुरेसा नसतो. उदाहरणार्थ एखादा डिसिजन स्टंप म्हणजेच एकस्तरीय डिसिजन ट्री बहुतेकदा कमी दर्जाचे परिणाम करतो. बूस्टिंग ही समस्या सोडवतो. जसं की तो अनेक वीक मॉडेल्स एकत्र करून एक स्ट्रॉंग मॉडेल तयार करतो. म्हणजेच प्रत्येक नवीन मॉडेल ज्या चुका मागील मॉडेलनं केलेल्या आहेत ते सुधारवण्यावर भर देतो आणि स्वतःला तसा स्ट्रॉंग बनवतो. ह्याचे रिअल लाईफ उदाहरण बघायचं झाले तर एखादे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत ज्या चुका केल्या त्या चुका त्याच्या लक्षात आणून देऊन परतच्या परीक्षेत किंवा पुढच्या वेळी त्याने त्या चुका करू नयेत यासाठी भर देतात. म्हणजेच ज्या चुका मागे होऊन गेल्या त्या चुका सुधारवण्यावर पुढच्या टप्प्यात त्यावर भर दिला जातो. आता आपण पाहूया बूस्टिंग म्हणजे काय. तर बूस्टिंग ही एक इन्सेबल लर्निंगची पद्धत आहे. यामध्ये एकामागोमाग एक मॉडेल तयार केले जातात. प्रत्येक नवीन मॉडेल मागच्या ज्या मॉडेलच्या चुका आहेत त्या चुकीच्या डेटा पॉईंट्सवर जास्त लक्ष केंद्रित करतो. तर आता अंतिम मॉडेल जो आपण लास्टला तयार करतो तो अंतिम मॉडेल ह्या सर्व वीक लर्नर्सचा वेटेड कॉम्बिनेशन असतो. म्हणजे ज्यामध्ये अचूक लर्नरला वेट दिलं जातं. ज्यामध्ये ज्या मॉडेल्सचे ॲक्युरेसी बरोबर आहे ते कन्सिडर करून एक स्ट्रॉंग मॉडेल क्रिएट केलं जातं. समजा की आता तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात तर पहिल्या टेस्टमध्ये अल्जेब्रामध्ये चुका झाल्या, मग पुढच्या अभ्यासात आपण अल्जेब्रावर लक्ष देतो. त्यानंतर जॉमेट्रीमध्ये चुका झाल्या तर मग आपण त्यानंतर जॉमेट्रीवर लक्ष देतो. हळूहळू प्रत्येक विषयात आपण सुधारणा करतो. हाच बूस्टिंगचा सिद्धांत आहे. बूस्टिंग हे काय करतं की मागच्या मॉडेलच्या ज्या चुका आहेत त्या सुधारवून पुढील मॉडेलला चांगलं बनवण्यावर जास्त भर देत राहतं. तर आता पाहूयात की बूस्टिंग कसं कार्य करतं. तर सर्वप्रथम बूस्टिंग सर्व डेटा पॉईंट्सना समान वेट देऊन सुरुवात करतं. त्यानंतर एक साधा वीक लर्नर ट्रेन केला जातो. जर चुकीचे क्लासिफाय झालेले पॉईंट्स असले तर त्यांना जास्त वेट देतो आणि पुढचा लर्नर त्या कठीण पॉईंट्सवर लक्ष केंद्रित करतो. शेवटी या सर्व वीक लर्नर्सचं वेटेड वोटिंग किंवा ॲव्हरेज करून अंतिम निर्णय घेतला जातो. याचं उदाहरण असं की समज आपल्याकडे तीन पॉईंट्स आहेत जे आपण क्लासिफिकेशनसाठी वापरले आहेत. त्यातले 2 पॉईंट सांगतायत की हा डॉग आहे आणि 1 पॉईंट सांगतो की कॅट आहे. अशा केसमध्ये आपण वेटेड वोटिंग वापरून असं कन्सिडर करतो की तो डॉगच आहे. म्हणजेच की अंतिम मॉडेल कुठलाही एकट्या वीक लर्नरपेक्षा जास्त अचूक ठरतो. आता आपण पाहू की बूस्टिंगचे काय काय तोटे आहेत. सर्वप्रथम बूस्टिंग हा कॉम्प्युटेशनली एक्सपेन्सिव्ह आहे कारण लर्नर एकामागोमाग एक ट्रेन करावे लागतात. दुसरे लर्नर्स ची संख्या वाढली किंवा पॅरामीटर नीट सेट केले नाही तर ओव्हरफिटिंग होऊ शकते.
तिसरं म्हणजे की बूस्टिंग आउटलायर्ससाठी संवेदनशील आहे. जर डेटामध्ये हळूहळू खूप वेगळेच किंवा चुकीचे पॉईंट असतील तर अल्गोरिदम त्यांना क्लासिफाय करण्यात जास्त वेळ घालवतो. त्यामुळे आपले परिणाम तिथे बिघडू शकतात किंवा तिथे आपला वेळ वाया जाऊ शकतो. बूस्टिंगचे तर आता हे झाले बूस्टिंगचे तोटे. आता आपण पाहूत की बूस्टिंगचे काय उपयोग. तर बूस्टिंग आपण वैद्यकीय निदानासाठी पण वापरू शकतो. जसे की रुग्णांच्या रेकॉर्डवरून रोग ओळखणे, दुसरं एक्झाम्पल म्हणजे फसवणुकीचा शोध. अनोखे व्यवहार पॅटर्न जे आहेत फसवणुकीसाठी जे आजकाल वापरले जातात ते आपण बूस्टिंग थ्रू शोधून काढतो. त्यानंतर रेकमेंडेशन सिस्टीम म्हणजे जे युजरला हवं आहे ते फक्त ते रेकमेंड करायचं काम पण आपण बूस्टिंग थ्रू केलं जातं. हे सर्व आपल्याला दाखवते की बूस्टिंग हा इंडस्ट्रीमध्ये किंवा बिझनेसमध्ये पण वापरला जाणारा परिणामकारक अल्गोरिदम आहे. तर बूस्टिंगचा सारांश असा की बूस्टिंग हा एक इन्सेबल मेथड आहे जो अनेक वीक लर्नर एकत्र करून एक स्ट्रॉंग लर्नर तयार करतो. बूस्टिंग प्रत्येक टप्प्यावर आपलं लर्नरला अजून स्ट्रॉंग बनवत राहतो, ज्यामुळे आपली ॲक्युरसी वाढते. बूस्टिंग आपण क्लासिफिकेशन आणि रिग्रेशन प्रॉब्लेमसाठीही वापरतो. आणि बूस्टिंगच्या मर्यादा म्हणजेच जास्त कॉम्पिटिशन, पॅरामीटरची ट्युनिंग आणि आउटलायरसाठी सेन्सिटिव्हिटी. एकूणच बूस्टिंग हा आधुनिक मशीन लर्निंगमधील एक कॉर्नरस्टोन आहे, जो अचूक, शक्तिशाली आणि वास्तविक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. थँक्यू.